मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की हे जे सगळं संपूर्ण जग चाललेलं आहे, आपण इथे सरकार बघतो, पण याच्याऐवजी मी म्हणेल अशा काही फॅमिलीज आहेत की ते सगळ्या जगाला रन करतायत. तुम्ही म्हणाल अरे हे काय असं सांगताय, हे शक्यच नाहीये. पण मित्रांनो, हे सत्य आहे आणि मी खूप डिटेलमध्ये ही गोष्ट तुम्हाला क्विकली सांगतो की याच्यावर खूप सारं गुपित लपलंय. कारण हे सरकार सिस्टीम हे फक्त फ्रंटलाईन ऑपरेट करत असतात, परंतु अशा काही फॅमिलीज आहेत ज्या पडद्यामागे राहून सगळ्या जगाला चालवतात आणि कित्येक घटना घडाघडीमध्ये त्यांचा हातभार असतो आणि आपल्या मर्जीनुसार वाटेल तेव्हा मार्केट आणि इतर देशांना ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मॅनिप्युलेट करतात. मग स्टॉक मार्केट असो किंवा कोणतेही वार असो किंवा हे कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे असो, हे नॉर्मली आधी यांच्याकडे तर इथून पुढे त्या गोष्टी जात असतात. जसं आपण भारताचा विचार करायला गेलं तर अदानी, अंबानी किंवा टाटा यांची नावं घेतली जातात, परंतु यांच्यामध्ये देशाला चालवण्याची ताकद आहे आत्ताच्या कंडिशनला. परंतु जसं हे देश चालवतात तसेच असे काही फॅमिलीज आहेत संपूर्ण जगामध्ये आहेत आणि याच्यामध्ये मी क्विकली काही नावं तुमच्या पुढे घेऊन येतो. पहिली फॅमिली याच्यामध्ये दुबईमध्ये, ज्यांचं नाव आहे शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम, जे युनायटेड अरब इमिरेट्स अर्थात UAE चे व्हाईस प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर पण आहेत. त्यांची जी कंपनी आहे ती संपूर्ण जगामध्ये ऑइल इंडस्ट्रीला कंट्रोल करते, अगदी ओपेकचे डिसिजन आणि ऑइलचे रेट पासून. याच्यामध्ये सेकंड नाव येतं रॉशिल्स. ही रॉशिल फॅमिली जर्मनीची, याच्यामध्ये ज्यांनी ऑइल मायनिंग इंडस्ट्रीमध्ये तसेच इंडियन रेल्वेसाठी आता नाही अगदी आपल्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासून फंडिंग केलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे युरोपियन्स जे भारतातून लुटून गेले त्यांच्यामध्ये यांचा खूप सारा मोठा हात पण होता. तिसरी फॅमिली याच्यामध्ये रॉकेफिलर, जे अमेरिकेमधून येतात, ज्यांना मास्टर ऑफ बायोलॉजी पण म्हटलं जातं, ज्यांनी पूर्णपणे हेल्थ, जेवण असेल, मेडिसिन असेल, ऑइल असेल, या सगळ्या गोष्टींवर आधीपासूनच कंट्रोल ठेवलाय, कारण या रिगार्डिंग यांचे सगळे बिझनेस उभे करून सगळ्या जगात आहेत. चौथी फॅमिली ही ॲस्ट्रा फॅमिली, ही जर्मनीची आहे, नंतर ते अमेरिकेमध्ये शिफ्ट झाले, ज्यांना त्या काळामध्ये ड्रग्ज माफिया किंवा कंट्रोलर असं म्हणलं जायचं, जे भारतीय लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचं उत्पादन करायला व्हायचे आणि मोस्टली चायना मार्गे यांचं स्मगलिंग सगळ्या जगामध्ये करायचे. 5 नंबरला नाव येतं ली फॅमिली, जी चायनाची आहे, जी जगातील सगळ्यात मोठी पोर्ट लॉजिस्टिक्सला ऑपरेट करते आणि त्यांना कंट्रोल करायचं काम पण हेच करत असतात. 6 नंबरची फॅमिली आहे लॅरी फिंग. हे नाव असं आहे की जगभरामध्ये सगळ्यात मोठ्या मोठ्या मालमत्तांचं व्यवस्थापन करतं. मीडिया हाऊसेस अक्षरशः यांच्या हातामध्ये कंट्रोलमध्ये. अमेरिकेत स्थित ब्लॅकरॉकचे संस्थापक आणि चेअरमन CEO आहेत. ब्लॅकरॉक कंपनी जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते आणि अनेक प्रकारचे फंड असतील, शेअर्स, बॉन्ड, पेन्शन फंड यांचे व्यवस्थापन पण करते. त्यामुळे काही विश्लेषक म्हणतात की जगाची आर्थिक सत्ता काही प्रमाणात त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या गरजेनुसार हे बऱ्याच वेळेला हलवू शकतात. यापैकी कोणत्या फॅमिलीची तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे त्यांचं नाव कमेंट करा, अगदी डिटेल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.